विद्यार्थी मित्र, आपण इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती पाठ्यपुस्तकातील शिवराज गोरले यांचा आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण पाहत आहोत। यापूर्वीच्या तासाला आपण एक भाग पाहिला। आज आपण त्यातला दुसरा भाग पाहणार आहोत। अभ्यासाच्या सोयीसाठी आपण हे भाग केलेले आहेत। एकंदर पाठ एकत्रच आहे। मागच्या तासिकेमध्ये आपण हे पाहिलेले आहे लेखकाचा परिचय आणि लेखकांना जे पहिल्या पाठामध्ये पहिल्या भागामध्ये जे सांगितलेले आहे त्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊया। लेखक म्हणतो की आनंद प्रत्येकाला हवा असतो, पण बऱ्याचदा आनंद म्हणजे काय, तो कसा मिळवावा हे आपल्याला उमगत नाही। खरं म्हणजे आनंद बाहेर नसतो तर तो आपल्या अंतरंगात असतो आणि आनंदाचं भान मात्र आपल्याला असलं पाहिजे। त्या संदर्भात आपण जागा असलं पाहिजे असं लेखक या ठिकाणी म्हणतो। हलक्या फुलक्या शैलीमध्ये लेखकानं आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो हे सांगितलेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, परंतु आनंदी राहण्याची सवय आपण करून ठेवली पाहिजे हे लेखक या ठिकाणी सांगतो। विविध उदाहरणातून आनंदी राहण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन लेखक आपल्याला या पाठामध्ये करतो। निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाचा सहवास आनंदी राहण्यासाठी उपयुक्त ठरतात हे लेखक या ठिकाणी म्हणतो। मागच्या भागामध्ये आपण हे बघितलं होतं की आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं। वाईट वाटणं, दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं। बघा ही सवय आपण करून घेतली पाहिजे आनंदी राहण्याची, छान वाटण्याची, मस्त वाटण्याची सवय आपण करून घ्यावी। लेखक पुढे काय म्हणतोय, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसं आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो। लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच तर ती आनंद घेण्यात तरबेज असतात। आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो। त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकून उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो की ती आतून हसतात। ती बघा, वरवर हसणं आणि आतून हसणं म्हणजे मनातून आनंद होणं हे महत्वाचं असतं। या ठिकाणी लेखक सांगतो की जसं सुंदरता, सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये असतं। एखाद्याला एखादी गोष्ट सुंदर वाटेल तर दुसऱ्याला ती सुंदर वाटणार नाही, तसं आनंद हे घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो असं लेखक या ठिकाणी म्हणतो। लहान मुलं निरागस असतात, स्वच्छंदीपणे जीवन जगतात, आनंदी जीवन जगतात। आनंद घेण्यामध्ये ते पटाईत असतात, तरबेज असतात असं लेखक म्हणतो। आनंद घेणं त्यांचा आग्रह असतो आणि अधिकारही असतो। साधी गोष्ट जरी असली तरी त्यांना आनंद वाटतो। हात वर केल्यानंतर एखादी चिमणी जरी उडून गेली तरी ते मुलं आनंदाने नाचायला लागतात, उड्या मारायला लागतात। आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो। आनंदाची हीच तर गंमत आहे। आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टी शोधत असतो। आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं। आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो। आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो। खाईन तर तुपासी, नाही तर उपासी, तिथं सगळं चुकतं। म्हणजे एक तर फार मोठा आनंद मिळाला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं, पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असतो हे लेखक या ठिकाणी सांगतो। आणि साध्या साध्या गोष्टीमध्ये आनंद आहे, त्याला आपण पारखे झालेला असतो, पण आपण मात्र मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असतो हे लेखक वर्णन करतो। पण मोठ्या गोष्टीचे
आनंदाचे क्षण किती येतात? थोडे असतात. म्हणून बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं का? नाही. तर आनंद हा कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो, पण आपल्याला तो एकदम मोठा हवा असतो. तर नेहमी आनंदी राहिलं पाहिजे हे लेखक या ठिकाणी सांगतो. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं असतं कामा नये. क्षणाक्षणामध्ये साध्या साध्या गोष्टीमध्ये आनंद आपण शोधला पाहिजे हे लेखक या ठिकाणी सांगतो. निसर्गात काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेसील दो कराणे, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेडं व्हायला लागतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा. हेच बरं. बघा, लेखक या ठिकाणी सांगतो की निसर्गामध्ये आनंद आहे. निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आपली असली पाहिजे. निसर्ग आपल्याला खूप देत राहतो. निसर्गामध्ये तो गुण आहे बघा, दातृत्व. देता किती घेसील दो कराणे. म्हणजे माणसाच्या घेण्याला मर्यादा आहे. लेखक मात्र सांगतो की निसर्ग भरभरून देत राहतो. हिवाळ्यातलं कोवळं ऊन त्याचा आनंद, श्रावण महिन्यातली रिमझिम त्याचा पाऊस, अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्रीमध्ये भटकण्यातला आनंद, हे किंवा झाडांचे नुसते आकार जरी पाहत राहिलं तरी मन थक्क व्हायला लागतं. हिरव्या रंगाच्या छटा बघा किती असतात, त्या अनंत असतात. म्हणून बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेडं व्हायला लागतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातल्या आनंदाला विसर्ग द्यावा, म्हणजे श्वास सोडावा. त्या आनंदाचा विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. संगीताच्या 7 सुरामध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला असतो. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच मानायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी हे ऐकता येतच ना. कलाकार मंडळी तरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता नाही आलं तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोराच्या बरोबरीने दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. बघा, लेखकानं सुरुवातीला निसर्गामध्ये आनंद असतो हे सांगितलंय. आणि दुसरं भाग लेखक या ठिकाणी सांगतो की संगीताचे 7 स्वर असतात. सा, रे, ग, म, प, द, नि, सा. पण या 7 स्वरामध्ये जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला असतो. आपलं शास्त्रीय संगीत ही आनंदाची इस्टेटच आहे. इस्टेट म्हणजे त्या ठिकाणी आपली संपत्ती. बघा, भारतीय शास्त्रीय संगीत याच्यामध्ये खूप आनंद आहे. अनेक गायकाची नावं लेखक या ठिकाणी सांगतोय. कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं ऐकून आपण हरखून जातो. आणि त्यांचं गाणं ऐकलं म्हणजे केवळ भाग्य म्हणायला हवं. आत्मिक आनंद त्यातून आपल्याला मिळत असतो. आपलं मन प्रसन्न होतं. आपलं मन प्रसन्न झालं की आपण आनंदी असतो. आपलं मन प्रसन्न नसेल तेव्हाच आपण आनंदी नसतो. म्हणून आत्म्याच्या भाषेत गाता नाही आलं तरी ऐकता येतच ना. कदाचित आपल्याला गाता येत नसेल
पण ऐकता येतं ना. कलाकार मंडळी ही त्यांच्या कलेच्या मस्तीमध्ये जगत असतात. बघा, कलेची एक मस्ती असते, धुंदी असते. आणि एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं आपल्याला. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. म्हणून लेखक म्हणतो की आनंदाची जात काही वेगळीच असते. आणि जरी आपल्याला कलावंत नाही होता आलं तर रसिक मात्र होता आलं पाहिजे. एखादी गोष्ट आवडली पाहिजे. रसिक होण्याचा अधिकार आपला कोणीच नाकारू शकत नाही, हे लेखक या ठिकाणी वर्णन करतो. म्हणून निर्मिती करणं म्हणजे काय केवळ ताजमहालच बांधणं असं नाही, तर लहान मुलांच्या बरोबरीनं दिवाळीतला एखादा किल्ला जरी बांधता आला किंवा तो त्यांच्याबरोबर खेळता आला तरी त्याच्यामध्ये मौज आहे, हे लेखक या ठिकाणी वर्णन करतो. शिकण्याला आनंद तर आयुष्यभर न संपणार असतो. शिकलेले शिकविण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसं शकतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याची किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सुरत राहून जमत नाही. बघा की आनंद घेण्यासाठी आपण थोडं वेडं झालं पाहिजे. लोकांनी वेडं म्हटलं तरी हरकत नाही, पण आपण मात्र आपले छंद जोपासले पाहिजेत, ही लेखक या ठिकाणी सांगतो. आणि आयुष्यभर आपण शिकत असतो, आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो. शिकण्यातला आनंद काही वेगळाच असतो. एखादी गोष्ट आपल्याला समजा करता आली नाही आणि ती आपण शिकलो, केली, करायला लागलो तर आपल्याला आनंद असतो. उदाहरणार्थ आपल्याला सायकल चालवता येत नाही. लहानपणी आपण सायकल शिकतो आणि सायकल शिकताना किती आनंद मिळतो आपल्याला. मोटरसायकल शिकताना किती आनंद मिळतो. स्वयंपाक करताना किती आनंद मिळतो. छोट्या 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 गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. जिज्ञासेतून शिक्षण होत असतं. आणि आपण जे शिकलेलं असतो ते इतरांना सांगण्यामध्ये सुद्धा आनंद असतो, शिकविण्यात सुद्धा आनंद असतो, असं लेखक या ठिकाणी म्हणतो. एखाद्या मुलीला चांगला स्वयंपाक येत असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्याला सांगण्यामध्ये ती आनंद मानते. म्हणून नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. बघा, हौशे खातर आपण शिकलं पाहिजे. जन्मभर एवढं ज्ञान पसरलेलं आहे की जन्म पुरेल एवढं त्या ठिकाणी ज्ञान आहे. शिकत राहिलं पाहिजे. अनेक गोष्टीमध्ये काय आहे हे जाणून आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतो, एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ किंवा स्वतःची हौस म्हणून, स्वतःचा छंद म्हणून ते आपण केलं पाहिजे. छंद जोपासले पाहिजेत. आणि एखाद्याला खेळाचा छंद असतो किंवा आपण एखादा छंद जोपासतो. पुढे लेखकानं सांगितलं बघा, एखाद्याला वेगवेगळे रंगीबेरंगी दगड गोळा करण्याचा छंद असतो किंवा पक्षी निरीक्षणाचा छंद असतो. कुणाला चित्रकलेचा छंद असतो, कुणाला गाण्याचा छंद असतो, कुणाला नृत्यकला असते त्याचा छंद असतो, कुणाला सुंदर स्वयंपाक करण्याचा छंद असतो. हे आपण जोपासलं पाहिजे. म्हणून कसलं कसलं वेड असतं माणसाला, कुणाला निसर्गाचं वेड असतं, तर ते आपण छंद जोपासले पाहिजेत. आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य हेच आहे, ते म्हणजे आपण छंद जोपासणं, शिकणं, त्याचा आनंद घेणं. आणि लोकांनी वेडं म्हटलं तरी हरकत नाही, पण नेहमीच आपण शहाणं सुरतं राहूनच जमत नाही. केवळ धीर गंभीरपणे जीवन जगणं हेही नको आहे, हे लेखक या ठिकाणी सांगतोय. शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.
सपाटून वाचावं आणि झपाटून जावं, माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात आणि परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले आपले मित्र असतात. बघा, लेखकांना पुस्तकांना मित्रांची उपमा दिलेली आहे की नेहमीच आपण शहाण्या सुरत्यासारखं, जसं आपलं वय वाढायला लागतं तसं लोक म्हणायला लागतात की अरे तू लहान मुलासारखं वागू नकोस, जरा तू शहाणा सुरता हो. तर काही छंद आपण जोपासले पाहिजेत. ते छंद जोपासताना एखाद्याला गाण्याचा छंद असेल, एखाद्या नृत्याचा छंद असेल, तर एखाद्याला स्वयंपाकाचा छंद असेल, नवीन काही कला करण्याचा छंद असेल, तर ते छंद आपण जोपासले पाहिजेत. तिसरा छंद सांगतो लेखक बघा, निसर्गामधला. दुसरा संगीतातला आनंद आणि तिसरा वाचनाचा आनंद. तोही छंद आपण जोपासला पाहिजे, लेखक वर्णन करतोय. पुस्तकांची सोबत हे अक्षर आनंदाची सोबत असते. ते क्षर होत नाही, त्यातून आनंद मिळतो. त्यासाठी काही फारसे पैसे द्यावे लागत नाहीत आणि हा आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बघा, प्रत्येकाचा आनंद हा त्याचा स्वतःचा असतो, तो दुसरा कोणी घेऊ शकत नाही. अनेक वेळेला माणसं उदास होतात, दुःखी होतात, कष्टी होतात, त्यावेळेस परमेश्वराचा धावा करतात. काही जण आवडीची पुस्तकं वाचतात आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळायला लागते. मग या दृष्टिकोनातून पुस्तकं म्हणजे जणू काही परमेश्वरच म्हणायला हवं. मित्र आपल्याला सुद्धा कधी कधी आनंद देतात, पण नेहमीच ते उपलब्ध असतात असं नाही. म्हणून पुस्तक हे आपले कायम मित्र असतात, हे लेखक या ठिकाणी वर्णन करतो. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. एकटा असण्यात एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलके डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटा असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीच जात नाही. बघा, एकट्याने सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. पण एकटा असलं की माणसं उदास असतात. बघा, त्यासाठी निसर्ग, संगीत, पुस्तक यांची आपण साथ केली पाहिजे, लेखक या ठिकाणी सांगतो. आणि या तिघांची जर साथ आपण केली तर जगाच्या पाठीवर कुठेही आपण एकटं राहू शकतो, त्यातून आनंद घेता येतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात आपण डोकावून पाहिलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःशी संवाद साधला पाहिजे, स्वतःशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि एकटा असताना तुम्हाला अनेक कल्पना सुचू शकतात. निर्मिती असेल, शोध असतील, साक्षात्कार असतील, हे एकटा असतानाच लागलेले असतात. आणि मग जीवनाच्या सोबतीनंच आपण जगू शकतो. अनेक वेळेला एकटा असल्यावर आपल्याला दुःखी वाटतं, कष्टी वाटतं, उदास वाटतं, पण त्यावेळेस निसर्गाची, संगीताची, पुस्तकांची साथ आपण केली पाहिजे, हे लेखक या ठिकाणी सांगतो. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो आपला फक्त वर्तमान काळ. तोच भरभरून जगायचा असतो. बघा, आनंद घेण्यासाठी, सुखी राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी लेखक या ठिकाणी सांगतो की आपलं मन मोकळं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आणि बरेच जण भूतकाळाच्या स्मृतीमध्ये गढून जातात, जुन्या आठवणीमध्ये, किंवा भविष्याबद्दलची भीती असते. या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भविष्यकाळही आठवू नये आणि भूतकाळामध्ये माणसं जगत राहतात. भूतकाळ आठवून सुद्धा वर्तमान काळ त्यांचा दुःखी कष्टी जातो. म्हणून भूतकाळ संपलेला असतो आणि भविष्यकाळ अनिश्चित असतो. पुढे काय होणार आहे हे कुणी सांगू शकत नाही. मग आपल्या हातात काय असतं, तर आताचा क्षण आपल्या हातामध्ये असतो. आताचा क्षण आपण आनंदामध्ये जीवन जगलं पाहिजे, तो भरभरून जगलं पाहिजे. हा वर्तमान काळ आपण चांगल्या पद्धतीने जगावा, हे लेखक या ठिकाणी सांगतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं.
बघा, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे असं म्हटलेलं बघा, की आपल्या जगण्यावर आपल्या स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, सर्वावर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे, माया करता आली पाहिजे, जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं, काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो, आंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो, एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? बघा, कुठलंही कामामध्ये जर आपण मन लावून काम केलं तर त्या कामाचा आनंद मिळतो. आपल्याला कुणीतरी लादलेलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यात आनंद मिळत नाही. म्हणून आजचं उद्यावर ढकलता कामा नये. बरेच जण आजचं उद्यावर ढकलतात. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होगा फेरी करोगे कब. आजचा क्षण आपण आनंदाने जीवन जगलं पाहिजे. किंवा आंघोळ करणं, जेवण करणं किंवा एखादं काम उरकणं म्हणजे पटकन हातावेगळं करणं असं थोडंच असलं पाहिजे. आंघोळ करण्याचा आनंद घेतला पाहिजे, चांगले चांगले पदार्थ खाण्याचा, जेवण करण्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपलं जगणं सुद्धा आपण उरकतच असतो असं लेखक या ठिकाणी म्हणतो. आणि जगणं जर उरकत असतो आपण तर जगण्यातला आनंद आपल्याला मिळत नाही हे लेखकाने वर्णन केलं. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसतो. तर गाण्याचा आनंद कसा घेणार? यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. बघा, बऱ्याच वेळेला आपण अनेक गोष्टी लोक काय म्हणतील म्हणून करत नाहीत. लोक हसू द्यात, आपल्याला सुद्धा आनंद मिळतो ना, मग आपण ते केलं पाहिजे. एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जातो, गाण्याच्या कार्यक्रमाचं उदाहरण लेखन या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण गाण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण रंगून जात नाही, कारण वास्तवामध्ये आपण जीवन जगत असतो. कार्यक्रम संपल्यानंतर किती गर्दी होईल आणि रिक्षा मिळेल की नाही आपल्या घरी जायला याचा आपण विचार करत असतो, चिंता करत बसतो. पण लेखक या ठिकाणी म्हणतो आताच्या क्षणात आपण जगलं पाहिजे. उत्कटतेनं हा क्षण आपण जगला पाहिजे. पावसात भिजायचं ना, मग भिजा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. लोक दोन्ही बाजूनं बोलत असतात. ती लहान मुलगा, त्याचे वडील आणि गाढवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. लोक गाढवावर बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. पण आपलं जीवन आपण मस्तीमध्ये जगलं पाहिजे हे लेखक या ठिकाणी सांगतो. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. आपल्या मनामध्ये तो आनंद असतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यात आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळवणे माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवं, ते मिळालं तरच मला आनंद वाटेल. हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे आत डोकवायला हवं, एवढं मिळवणं मी आनंदात का नाहीये? मला अशांत, अस्वस्थ का वाटतं आहे? मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं मला विरंगुळा हवाय, मला बायको मुलात रमायला हवंय, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवंय, मला लिहायला हवंय, मला स्केप्स करायला हवीत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमवणं, अधिक नाव कमवणं हे त्यावरचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवंय ते शोधणं हेच उत्तर असतं. आणि जे खरोखर हवं असतं ते आपल्याजवळ असतंच. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं आहे. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. जे रोज ताटात येतं
ते आपण आवडीनं खायला हवंच. अगदी झुणका भाकर आली तरीही. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, ते खरंच आहे, पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच आहे. बघा, या ठिकाणी खरा आणि टिकाऊ आनंद आपल्या अंतरंगातून येतोय सांगितले लेखन. बाह्य यश किंवा वैभवानं आपल्याला आनंद मिळतो, पण तो शाश्वत नसतो, तो टिकत नसतो. भरपूर सुख मिळालं, वैभव मिळाला तरी आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान वाटत नाही, आणि त्याला वाटतं अजून काहीतरी मिळवायला हवं. काही पैसा मिळाला की आणखीन पैसा मिळावा असा वाटतो, आणखीन पुढं 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 मनुष्य पळत राहतो. कुठेही जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तूच शोधून पाय, असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. कारण मनुष्याला कितीही मिळालं, किती भरपूर पैसा असला, किती गाड्या असल्या, बंगले असले, किती वैभव असलं तरी त्या ठिकाणी त्याला सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही. त्याचं कारण काय? तर त्याला जे प्राप्त करायचं असतं तेच तो विसरलेला असतो. आणि माणसं जीवन जगतात पण विरंगुळा तो शोधत नाही. म्हणून त्या ठिकाणी आनंदी जीवन जगलं पाहिजे. काही काही माणसं सगळे मिळून सुद्धा अस्वस्थ असतात, अशांत असतात. असं का होतं? तर विरंगुळा त्यांना वाटत राहत नाही, विरंगुळा ते मिळवत नाहीत. म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतो की हे सगळ्या पैसा प्राप्त करणं म्हणजे आनंद नाही. म्हणून लेखकानं वर्णन केलेलं आहे की बायको मुलामध्ये रमायला हवं, जीवा भावाच्या मित्रांशी बोलायला हवं, लिहायला हवं, काहीतरी लँडस्केप म्हणजे एखादं रंगीत चित्र केलं पाहिजे, काढलं पाहिजे. आणि तुम्ही आनंदी नसता त्यावेळी काहीतरी मिळवणं किंवा अधिक पैसा कमावणं, नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. नाव तर आपलं होत राहतं, होत राहील किंवा होणार नाही. केवळ नावासाठी करू नये, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षाच आपण करू नये. लोक म्हणत राहतील किंवा कार्याची पावती आपल्याला मिळतच असते, ती बरोबर मिळते. म्हणून आपल्या जवळच आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं आपल्या अंतरंगामध्ये असतं, हे लेखक या ठिकाणी सांगतोय. आणि मग लेखक म्हणतो की आनंद मानता येत नाही तर मिळवायचा कशाला, मिळवायची सुद्धा गरज नाही. तर त्या ठिकाणी एक साधं उदाहरण लेखक या ठिकाणी सांगतो की रोज ताटामध्ये जे येतं ते आवडीनं आपण खाल्लं पाहिजे. हरिचिंतने अन्न सेवित जावे असं संतांनी म्हटलेलं बघा, की आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. जे आहे, जसं आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे. आणि मग आयुष्यभर झुणका भाकरच एखाद्या दिवशी आली तर खाल्ली पाहिजे, पण आयुष्यभर झुणका भाकरच खात राहणं म्हणजेच त्या ठिकाणी आनंदी राहणं असं थोडं त्याचा जीवनाचा अर्थ आहे. अधिक सुखाचे, मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावेत, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं की. ते अधिक गोड लागतं जर यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर. बघा, स्वतःची कर्तबगारी ही महत्वाची आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे दिवस यावेत, आपल्याला गोडधोड खायला भेटावं. व आपल्याकडे सण वार उत्सव आहेत, त्या दिवशी आपण काय करतो? गोड गोड पदार्थ खातो, चांगले कपडे, नवे कपडे घालतो. दीपावली सारखा सण असेल तर फटाके उडवतो आनंदानं आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. गोडधोड सुद्धा आपण खाल्लं पाहिजे. म्हणून सणवार उत्सव आपल्या संस्कृतीमध्ये लावलेले आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि असं म्हटलं जातं, पण ते या ठिकाणी लेखकाने म्हटलेले कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही. आयतं आणि फुकटचं जर आपण खात असू तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही. स्वकर्तृत्व असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी समर्थ रामदासांनी एके ठिकाणी म्हटलेलं बघा, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. वडील त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहेतच, वडिलांना श्रेष्ठ मानलंच पाहिजे, पण जो केवळ स्वतःची कर्तबगारी दाखवत नाही, वडिलांचीच कर्तबगारी सांगत राहतो आणि स्वतः काहीच करत नाही, त्याला समर्थ रामदासांनी मूर्ख म्हटलेलं आहे. म्हणून स्वकर्तृत्वाची गोडी ही वेगळीच असते. कष्टाने मिळवलेले जे यश असतं
त्याच्यामध्ये खरा आनंद असतो हे लेखकाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्याने आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. बघा, कमवलेल्या पैशाचा आनंद असतो. जो पैसा आपण कमावला नाही, आयता आणि फुकटचं जर आपल्याला मिळाला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्व वाटत नाही. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. बघा, खरं म्हणजे पैसा आपल्याला आनंद देत नाही. लोक पैशाच्या मागे पळतात, सगळे जग पळते, प्रत्येक जण पळतोय. पण जो पैशाशिवाय आनंदी राहू शकतो त्यालाच खरा आनंद मिळतो हे लेखानं वर्णन केलं. तोच पैशाने अधिक आनंद घेऊ शकतो. पैसा असला तरी आनंदी, नसला तरी आनंदी. आणि नाहीतर किती पैसे मिळाले तरी काही लोकांना समाधान होत नाही. पैशाच्या पाठीमागे धावणारे लोक आहेत. आणि जो पैशाच्या पाठीमागे सारखा धावत राहतो तो आनंदाला पारखा होत राहतो, असं वर्णन लेखक या ठिकाणी करतो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. 2 × 2 = 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर शून्याला कितीही मोठ्या यशानं पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. बघा, यश, कीर्ती आणि वैभव यानं आपल्याला आनंद मिळतो, पण यानं अंतरीचा आनंद दुप्पट होत जातो. 2 × 2 = 4. पण नुसतं यश मिळालं, कीर्ती मिळाली, वैभव मिळालं आणि अंतरीचा आनंद आपण घेतला नाही तर त्या यश, कीर्ती आणि वैभवाला काही अर्थ नाही. मग तो शून्य होतो. शून्याला किती शून्यानं गुणलं तरी उपयोग नाही. मग यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. यशानं आनंद मिळतो. 10वी पास झाला, पेढे वाटले, आनंद झाला. 12वी पास झाला, प्रत्येक वर्गामध्ये आपण पास झाल्यानंतर पेढे वाटले, कारण यश मिळालं, वैभव मिळालं, आनंद झाला. ते आनंद मिळवण्याची ती, अनुभवण्याची ती निमित्त आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. टिकाऊ असला तरी तो खरा आनंद, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद जो टिकतो कायम, तोच खरा आनंद. कारण आनंद विकता येत नाही, आनंद विकत सुद्धा घेता येत नाही हे लेखक या ठिकाणी वर्णन करतो. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नात आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. तर आपले काही ध्येय असतात, काही स्वप्न असतात, त्याच्या पूर्ततेसाठी आपण कष्ट करत राहतो. आपल्याला मोठं व्हायचं असतं आणि ते ध्येय प्राप्तीसाठी आपण झपाटून गेलं पाहिजे हे लेखक या ठिकाणी सांगतो. आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे. अभ्यासातला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, प्राप्त करता आला पाहिजे. आनंदी आयुष्यासाठी जे एक सोपं तत्व आहे, ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी ते खंतावतातच. बघा की स्वतःच्या आवडीचं क्षेत्र आपण निवडलं पाहिजे आणि केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून शिकता कामा नये. आई वडिलांची इच्छा तर आपण पूर्ण केलीच पाहिजे. पण एखाद्या आई वडिलाला वाटत असेल की आपला मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, पण त्याला जर कलेमध्ये छंद असेल तर त्या क्षेत्र मुलाला मोठं झाल्यानंतर त्याचं क्षेत्र त्याला निवडू दिलं पाहिजे. म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतो की जर एखादा मुलगा डॉक्टर झाला पण जीवनाचा खरा आनंद जर त्याला घेता आला नाही, डॉक्टरी व्यवसायामध्ये जर तो रमला नाही, तर आई वडिलांच्या त्या इच्छेखातर तो डॉक्टर झाला पण खऱ्या अर्थानं त्याला जीवन जगता येणार नाही. ज्यात तुम्हाला खरा आनंद असतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं.
हवं तेच काम मिळतं असं नाही, पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. बघा, जे आपल्याला आवडतं ते क्षेत्र आपण निवडलं पाहिजे, पण अनेक वेळेला हे शक्य नसतं. कधी कधी आपल्याला अनिच्छेने एखादी गोष्ट करावी लागते, एखादं काम आपल्या वाट्याला येतं, पण मिळालेलं काम आपण आनंदानं स्वीकारलं पाहिजे, तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो, हे लेखक या ठिकाणी म्हणतो. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्ती असतात. कामात आनंद मानला पाहिजे. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम करू शकत असतात. ते जाणलं तर तुम्ही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. बघा, यश मिळवायचं असेल तर कामातला आनंद आपण मिळवला पाहिजे, कष्टातला आनंद आपण मिळवला पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये नाराज होता कामा नये. हाती पडलेलं काम, मिळेल ते काम, पडेल ते काम आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. बघा, लेखक या ठिकाणी काय म्हणतो की यश मिळवण्यासाठी आपण शांत राहणं, चित्त शांत ठेवणं आणि आनंदी वृत्ती ठेवणं हे खूप गरजेचं आहे. दुःखी कष्टी माणसं यश मिळू शकत नाही. अशांत असलेली माणसं यश मिळू शकत नाही. ज्यांच्या चित्तामध्ये शांती नाही ती माणसं यश मिळू शकत नाही. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. बघा, यश मिळत राहतं त्यावेळेस आपला आत्मविश्वास वाढतो, शाबासकी मिळत राहते आपल्याला, त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो. बघा, सण असेल, सणाला आपण उत्सव म्हणतो. उत्सवाचा दिवस हा वेगळा काही नसतो, त्या दिवसासारखा तो दिवस असतो, पण त्या दिवशी काही वेगळं आपण करत असतो. नवे कपडे घालतो, गोडधोड जेवण करतो, आपली वृत्ती शांत ठेवतो, आनंदी राहण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि जीवनातला हा जो आनंद आहे, हा आनंद घ्यायचा असेल तर आयुष्य हे संघर्षमय नाही, तर ती आपल्याला परमेश्वरानं दिलेली, चांगलं सुखी समाधानी आनंदी राहण्यासाठी दिलेली ती संधी आहे. आनंदाचा उत्सव आहे आपलं आयुष्य म्हणजे. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य कसंही असू द्या, श्रीमंती असो, गरिबी असो, मध्यमवर्गीय असो, कसंही असो, त्या आनंदाने आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आनंद आपल्या हा अंतरंगात आहे, हे मर्म या पाठामध्ये लेखक या ठिकाणी सांगतात. मित्रो, हा पाठ आणि त्याबद्दलचं विचार या ठिकाणी लेखकाने सांगितलेले विचार संपलेले आहेत. आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.